मी आता आलेलो आहे दापूरच्या खंडोबाच्या मंदिराकडे। दापूरचं खंडोबाचं मंदिर उंच म्हणजे डोंगरावर मंदिर आहे। डोंगरावर मंदिर आहे खंडोबाचं स्थान दापूर हे गाव। इकडून रस्ते वरती यायला गाड्यांची व्यवस्था। त्यानंतर हे संपूर्ण हा सिन्नर तालुक्यातला चांगला विहंग दर्शन आहे। खूप चांगलं असं जुनं मंदिर खंडोबाचं मंदिर आहे। खंडोबाचं मंदिर जेजुरीच्या खंडोबा इथे दापूरकरांना खूप चांगल्या तऱ्हेने पाहता येईल असं। असं वाटतं की याच महाविद्यालयामधून डॉक्टर अदिती भविष्यात अनेक डॉक्टर अदिती आणि त्याबरोबरच दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची शुभ सुरुवात केली जात आहे। या शुभेक पद्मासनात श्रवणाने करणार आहोत। डॉक्टर अदिती रघुनाथ आभार कनिष्ठ महाविद्यालय ऐसे जाणून जीवे याचे सार्थकची करावे। जनी भरून उर्वावे कीर्ती रूपे, जनी भरून उर्वावे कीर्ती रूपे। डॉक्टर अदिती रघुनाथ आभार एक असं व्यक्तिमत्व, एक अशी चिरंतन ज्योत या दापूर नगरीच्या प्रांगणात लावली गेली, ज्याद्वारे भविष्यामध्ये दापूर नगरीतील दापूर पंचक्रोशीतील अनेक विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्तुंग अशी भरारी घेतील। या दृष्टीनं आजच्या या सर्व सोहळ्याचं अदिती आभार जयंती समारंभ निमित्त अर्धाकृती तृतीयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं कर्मवीरांच्या शिक्षण विषयक विचारांवर अढळ निष्ठा असणारे, गावाशी मातीशी बांधिलकी जपणारे अत्यंत कणखर व्यक्ती माजी कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, तसेच बंधू आणि भगिनींनो, आज ह्या ठिकाणी डॉक्टर दखल घेऊन ज्यांनी ही इमारत बांधली त्यांनीच ह्या इमारतीच्या कामासाठी आम्हाला पुढाकार घेऊन विद्यापीठ नांदेडच्या कुलगुरूपदी ते विराजमान झाले आणि त्यानंतर विद्यापीठाचा दर्जा उंचावण्यासाठी भरीवशांनी फिजिक्स या विषयातून पीएचडी पूर्ण केली। तसेच विज्ञान संदर्भातील अनेक ओळ्यांचा संग्रह प्रसिद्ध करून विज्ञानास ज्ञान भाषेतून मायबोलीकडे वळवले। सरांनी अनेक ठिकाणी विविध साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं आहे। वैज्ञानिक संकल्पना अत्यंत सोप्या भाषेत मांडणारी अनेक पुस्तकं सरांनी लिहिली आहेत। नियतकालिक, वर्तमानपत्रे
मासिक यामध्ये चौथे प्रवृत्ती करणारे अत्यंत उत्कृष्ट असे लेखन सरांच्या हातून आज अखेर सुरू आहे। देश विदेशातही सरांचे विज्ञान विषयक विचार, विविध सेमिनार याद्वारे अशा कन्येच्या नावे हे ज्ञान मंदिर उभारलं गेलं आहे, ते म्हणजे दापूर गावचे भूमिपुत्र। त्या सत्कारास आपण जोरदार टाळ्यांनी अनुमोदन देऊया। खरीब आश्वासक अशा कामगिरीला प्रगती पथावर नेलं त्यांचा यथोचित असा सत्कार आपल्या सर्वांच्या साक्षीनं, ज्यांनी या पंचक्रोशीच्या प्रगतीसाठी जोरदार टाळ्यांनी आपण या सत्काराचं अनुमोदन देऊया। यानंतर आपण पुढच्या सत्काराकडे वळणार आहोत। पुढचा सत्कार होतोय विद्यार्थी मित्रांनो, जोरदार टाळ्यां। यानंतर मी विनंती, कंजूशी करायची नाहीये, आपण अनुमोदन देऊ। साहेबांचा सत्कार होईल। यानंतर मी विनंती करेन भाऊसाहेब कांदे यांना भारतीय वंजारी विकास महासंघ यांचा आपण यथोचित सत्कार सर्वांच्या साक्षीनं करावा। कांदे सर, माननीय डॉक्टर सगळं इकडं सत्कार आपण घेतो माननीय श्री दामोदर रमेश आव्हाड साहेबांचा, दापूर गावचे प्रथम नागरिक सरपंच। यानंतरचा सत्कार आपण घेणार आहोत पुरोहित यांचा, संदीप दामोदर आव्हाड यांना की आपण आपल्या शुभहस्ते यांचा सत्कार। यानंतरचा सत्कार होईल सुदामराव शेळके साहेबांचा, माननीय श्री सुदामराव शेळके साहेबांचा सत्कार माननीय अर्जुन आव्हाड साहेब यांनी करावा अशी विनंती घेतले तेच मुळात करेन की जोरदार टाळ्यांनी आरएम आव्हाड साहेबांचे मित्र मान्य, ज्यांनी आयुष्यामध्ये अत्यंत उंच, यानंतर मी विनंती करेन या पूर्वक असा सत्कार या कनिष्ठ महाविद्यालयांचा यथोचित सत्कार, माजी विद्यार्थी आव्हाड साहेबांचा यथोचित सत्कार, त्यांचे पिताश्री आरएम आव्हाड, जोरात टाळ्यांच्या गजरात अनुमोदन देऊ। योगेश आव्हाडजी यांना विनंती करतो, ग्रामपंचायत सदस्य कृपया आपण या सत्काराला अनुमोदन देण्यासाठी विचार मंचावरती यावं। शिक्षण विषयक कुठल्याही समस्येसाठी बिना तक्रार वेळेची आपण पाहतो की या विद्यार्थी संघाच्या कार्यामुळे बळामुळे यांच्या जोडीनं बंग साहेब सपत्नीक सत्कार होतो। उत्कर्ष पाहण्यात विद्यासागरजी यांना देखील पुष्पगुच्छ, पुरुष एकदा आपण जोरदार टाळ्यांनी इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी आव्हाड चेअरमन स्थानिक स्कूल कमिटी दापूरच्या वतीनं, याचबरोबर आणखी एक सत्कार न्यू इंग्लिश घासून पुसून अगदी टीम ज्यांनी राज्यामध्ये राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवला, आजचे प्रमुख अतिथी माननीय, यानंतर झाला विद्यार्थी राष्ट्र पातळीवरती नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। आणि ही यशगाथा आहे आदर्शमय व्यक्तिमत्व ग्रामीण भागातून जगभरात करून जे घेत असलेले आपले आर्यन साहेब डॉक्टर आदिती रघुनाथ आव्हाड यांचे वडील रघुनाथ मारोजी आव्हाड यांची आदर्शमय सरळ मार्गी आणि स्वच्छ प्रतिभेचे सामाजिक दर्जा असणारे आव्हाड कुटुंबीय यांची। आणि मित्रांनो, त्यांची ओळख मुंबई पोस्ट वरिष्ठ निरीक्षक पासून ते महसूल प्रशासकीय अधिकारी आणि मुंबई पोस्ट ट्रस्ट निरीक्षक पर्यंत आहे। समाजभूषण सर्वोच्च स्थानी असून त्यांची ओळख समाज मनावर कोरली आहे। आणि मित्रांनो, इतकेच नव्हे तर हा समाज भ्रष्टाचारी बनलाय। या भ्रष्टाचार या शब्दाला न जुमानता विद्यालयाच्या रूपाने सेवा करणारा लाखात एखादाच असतो। आणि या वटवृक्षाचा जन्म 15 ऑगस्ट 1952 मध्ये दापूर नेहरवाडी येथे झाला। मित्रांनो, इतकेच नव्हे तर त्या अजून काहीतरी शिकावं या उद्देशाने प्रयत्न करावे, जिद्दीनेही करावे, यश नक्कीच आपल्या हातात आहे। ते
ते म्हणतात ना, खोद आणखी जरासे खाली असतेच पाणी, धीर सोडू नको रे, सारी नसतात ना खोटी नसतात नाणी. अगदी याचप्रमाणे त्यांनी नायर हॉस्पिटलमध्ये 1 वर्ष नोकरी केली आणि लगेचच स्वतःचे हॉस्पिटल चालवले. 2011 ला त्या अमेरिकेत रवाना झाल्या आणि लगेचच प्रगतीचा सिलसिलाही करून दिला. तो अगदी तसाच राहिला आणि त्यांना 9वी-10वीत असताना आयडियल स्टुडंट प्राइजही देण्यात आलं. चेहरा अगदी आनंदी असायचा म्हणून त्यांना स्माइल फेस म्हणूनही ओळखण्यात आलं. आणि मित्रांनो, पण आपल्या आई-वडिलांनी आपल्या यशात भागीदारी व्हावं आणि आपल्या सोबत मजा मस्ती करावी यासाठी त्यांनी आई-वडिलांना बोलवलं. गेल्या काही वर्षापासून सुरू केलं की त्यांचं संस्थेच्या वतीने कौतुक करतो. इथं मोहन आवड्यांनी आमच्यावर खूप फटके मारले, असं मोहन काकांनी फटके मारले. हे बघा, लोकशाहीमध्ये डोके मोजले जातात. आवड साहेब बरोबर आहे, 27 आणि 2 मला वाद नाही घालायचा. आम्ही गेल्या 5 वर्षामध्ये मोहनरावांनी सांगितलं का आम्ही संस्थेने काहीच केलं नाही. संस्थेने जे काही केलं असं पूर्ण फुलाची पाकळी, परंतु काम नसतं केलं तर हे तुम्ही सुरू केलेलं की तुम्ही उभं केलं रोपटे या शिक्षकाचं. आज तिचं वय बघता आताच या ठिकाणी सांगितलं की 2 जानेवारी 87 ला तिचा जन्म झालेला होता. ती डॉक्टर झाली. उच्च शिक्षण घेण्यासाठी ती अमेरिकेमध्ये गेली. त्या ठिकाणी उच्च शिक्षण घेतलं आणि त्या ठिकाणी त्या कॉलेजमध्ये तिचा पहिला नंबर आला. तिला पारितोषिक मिळालं आणि त्या आनंदात सहभागी होण्यासाठी तिने आपल्या आई वडिलांना त्या ठिकाणी बोलावून घेतले. त्यांचं जरी जन्मगाव ठाणगाव असलं तरी दापूर वरती विशेष प्रेम आव्हाड साहेबांचं होतं. 2005 साली आव्हाड साहेब अध्यक्ष होते, मामा सरचिटणीस होते, मी सरचिटणीस म्हणून काम बघत होतो आणि दापूरमध्ये ज्युनियर कॉलेजचा प्रश्न उपस्थित झाला. मोहन शेठ त्याला साक्षीदार आहे की ज्या क्रांतिवीरांच्या नावाने स्थापन झालेले आहे. 1969 मध्ये त्याचा रोपटा लावलेला आहे. तर त्या संस्थेचा जर का अभ्यास केला तर साधारण तळागाळातले आर्थिक दुर्बळ घटकातील विद्यार्थी या संस्थेमध्ये शिक्षण घेतात. 60-65च्या वरती शाखा आपल्या जिल्ह्यामध्ये आहे आणि कुठलंही कमर्शियल शिक्षण आपल्या संस्थेमुळे उपलब्ध नसल्यामुळं जो आर्थिक स्रोत आहे तो आर्थिक स्रोत हा खूप मर्यादित आहे. संस्थेकडे कुठलंही मेडिकल कॉलेज नाहीये, संस्थेकडे कुठलंही डोनेशन मिळालं असं मोठी संस्था नाहीये. आताच्या काळामध्ये मागच्या काळामध्ये फार्मसी कॉलेज आपल्याला उभं करता आलं. मागच्या काळामध्ये दिगोळे साहेब असतील, आव्हाड साहेब असतील, कोंडाजी मामा असतील, यांच्या प्रयत्नातून आपण इंजिनिअरिंग कॉलेज, फार्मसी कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेज हे उभं करू शकलो. डॉक्टर आदिती रघुनाथ आव्हाड कनिष्ठ महाविद्यालय दापूर आणि ज्यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण जमला त्या कुशाग्र बुद्धीच्या डॉक्टर आदिती रघुनाथ आव्हाड यांच्या जयंतीनिमित्त अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण जे झालं, ज्यांच्या नावातच पंडित आणि विद्यासागर आहे असे डॉक्टर पंडित विद्यासागरजी माजी कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांचंही इथे आगमन झालं. असे आपल्याला उच्च विद्याविभूषित पाहुणे लाभले आणि ज्यांनी हा योग घडून आणला, ज्यांचं दातृत्व, ज्यांचं कर्तृत्व अवघ्या महाराष्ट्राला, अवघ्या वंजारी ज्ञातीला मुंबईभर आणि दापूरभर आणि सिन्नर तालुक्यात ज्ञात आहे असे कुशाग्र बुद्धीच्या डॉक्टर आदितीचे आई बाबा आर्यन उर्फ रघुनाथ माळवजी आव्हाड, त्यांच्या मातोश्री वैशालीताई आणि सौभाग्यवती वैशालीताई आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍडव्होकेट PR गीते. मी मुद्दाम सर्वांचा नामोल्लेख करणार आहे आणि मुंबईच्या लोकांना थोडस समोरच्या लोकांना प्रोत्साहित आणि उत्साहित करण्याची सवय आहे. मी व्यासपीठाची माफी मागतो पण सर्वांचा नामोल्लेख करणार आहे कारण तुम्ही तुमचा किमती वेळ दिलाय. मुंबईवरून आमचे ज्येष्ठ पत्रकार दत्तारामजी घुगे आले आणि मी RM साहेबांच्या आग्रहाखातर त्यांचे पुतणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिलजी आव्हाड, अनिल रामचंद्र आव्हाड, शिवाजी रामचंद्र आव्हाड आणि तुम्हा सर्वांच्या प्रेमाप्रित्यर्थ आणि त्या माऊलीच्या ज्यांनी हे सर्व घडून आणलं, ज्यांचं स्वप्न होतं की आपल्या दुष्काळी सिन्नर तालुक्यातील मुलांना मुलींना
मोठं करायचं, डॉक्टर होऊन दीनदुबळ्यांची सेवा करायची, परंतु नियतीचा डाव वेगळा होता आणि ज्यांची जयंती, ज्यांचा वाढदिवस आज साजरा करायचा त्याच दिवशी आपण त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण करतोय. हा दुर्दैवी विलास मानावा लागेल. परंतु मोठे धीराचे आमचे आरे मावाड साहेब, सौ वैशालीताई यांनी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक स्मारक व्हावं. सिन्नर तालुक्यातील आपल्या गरीब शेतकरी कुटुंबातील मुलं मुली शिकून चांगले मोठे व्हावेत, गुणवंत व्हावे, यशवंत व्हावे, या उदात्त हेतून कुठल्याही पदाची अपेक्षा न करता निस्वार्थी भावनेनं एवढं मोठं शैक्षणिक संकुल उभं केलं, हे बघून सार्थ अभिमान वाटतो. विनंती करतो डॉक्टर आदिती यांच्या मातोश्री सौ वैशालीताई आभाड यांना की टापू. आजच्या या आनंद सोहळ्यात मी मनपूर्वक स्वागत करते. आजचा खास विशेष आनंद मला समोर दिसणाऱ्या डॉक्टर आदितीच्या धातू शिल्पाकडे बघून होत आहे. दरवर्षी गेल्या वर्षापर्यंत तिचा भव्य असा स्मित हास्य करणारा मोठा फोटो बघून आपल्या समोर उभे राहण्याची प्रेरणा आणि स्फूर्ती मला मिळायची. आज त्या फोटोऐवजी तिच्या ह्या देखण्या धातू शिल्पाकडे मी बघत आहे, अगदी डोळे भरून. मला वाटते की हे निर्जीव धातू शिल्प नाही, तर हे एक सतत प्रेरणादायी स्मृती शिल्प सर्व मुलांसमोर आहे. तिने जशी उंच भरारी घेतली तशीच तुम्हा सर्वांनी घेतली पाहिजे, असे जणू ती सांगत आहे. तिच्या शैक्षणिक क्षेत्रातल्या आठवणी काही बुजत नाहीत. आपल्या समोर किती म्हणून मांडणार, तरी पण कॉन्व्हेंट शाळेची एक आयडियल स्टुडंट म्हणून बक्षीस घेतानाचा तिचा आनंद व विश्वास याची मला नक्कीच आठवण करून द्यावीशी वाटेल. हे शिल्प घडवण्यात घेतलेल्या कष्टासाठी मी त्यात सहभागी झालेल्या सर्वांचे मनापासून आभार करते. त्यात शिल्पकार श्री यादव साहेब, आर्किटेक्ट श्री पै साहेब, हितेश भाई, अनिल, संपत, इतर कारागीर व ग्रामस्थ की ज्यांचे सहकार्य आम्हाला नेहमीच लाभले आहे. आज 2 जानेवारी वर्षाचा दुसरा दिवस. कॉलेजमधील वर्गांची दारं उघडली आहे. शिक्षकांनी पण मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. करोना हा विषाणू पूर्णपणे अदृश्य झाला नसला तरी नक्कीच आटोक्यात आहे. तेव्हा सर्वांनी कंटाळा दूर सारून जोमाने अभ्यास करा. करोना निर्बंधांचे नियम काटेकोर पाळा. मास्क न विसरता लावा. नियमित हात धुवा व स्वच्छ राहा. सॅनिटायझरचा वापर करा. गर्दीच्या जागे जाणे जरूर टाळा. मुलांनो, कोणतेही यश मिळवताना मेहनतीला जिद्द, आत्मविश्वास आणि सातत्याची जोड असावी लागते. या यशासाठी कोणतेही शॉर्टकट नसतात. परिश्रमाच्या काट्यातूनच हा रस्ता काढता येतो. तुम्ही केलेल्या परिश्रमाचे फळ हे तुम्हालाच मिळणार आणि तेही अत्यंत मधुर. आता तुम्ही आयुष्यात कोण होणार आहात हे ठरवण्याच्या उंबरठ्यावर आहात. मन शांत ठेवून विचार करा आणि लगेचच जोमाने अभ्यासास सुरुवात करा. या वर्षी परीक्षा वेळेवरच आहेत. सर्वांनी शिकावं, मोठं व्हावं, आपल्या कुटुंबावर, गुरुजनांवर मनापासून प्रेम करत एक उत्तम नागरिक व्हावं. या संस्कारासाठी डॉक्टर आदिती रघुनाथराव आव्हाड कनिष्ठ महाविद्यालय निरंतर कार्यरत असेल हा माझा ठाम विश्वास आहे. जे पुण्यात्मे असतात ते आकाशात तारे बनून आपल्याला सतत प्रेरणा देत असतात, प्रेमाचा वर्षाव करत असतात. मला खात्री आहे की आपली लाडकी लेक आदिती आम्हा सर्वांकडे बघत आहे. दिवसागणिक उत्तम विद्यार्थी ह्या कॉलेज मधून बाहेर पडताना बघून समाधानी होत असेल. आणखीन काय बोलू, कधी कधी भावनांना शब्दांचा किनारा मिळत नाही. तिच्या स्मृतींना अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाच्या व नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. नमस्कार. धन्यवाद. माननीय डॉक्टर पंडित विद्यासागर जी की कृपया आपण मार्गदर्शन करावं. व्यासपीठावर उपस्थित अनेक मान्यवर, त्यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष
गीते साहेब, उद्योजक कराठी साहेब, खजिनदार दात्रक साहेब, माझे मित्र रघुनाथ आणि चौ वैशाली आव्हाड, अतिशय हुशार मनमिळावू अशी मुलगी त्यांना गमावी लागली आणि तेही काही कारण नसताना. म्हणजे हे अनाकलनीय ज्याला म्हणतो अशा प्रकारची घटना होती. परंतु मला याचा एका गोष्टीचं कौतुक वाटलं की रघुनाथ आणि वैशालीताई ह्या दोघांनी हे दुःख कसं पचवलं असेल, त्या दुःखाला कसे सामोरे गेलेले असतील. आणि मग मला आठवलं की दापूरमध्ये ज्यावेळेस आम्ही होतो त्यावेळेसची जी प्राथमिक शाळा होती तिथे परदेशी नावाचे मुख्याध्यापक होते. आणि मला आठवतं की ज्यावेळेस हायस्कूलला यायचा मी म्हणजे निघायचो त्यावेळेस सकाळी प्राथमिक शाळेतली मुलं गीताई म्हणायची. आणि त्या गीताईमधला एक भाग माझ्या नेहमी कानावर पडायचा की स्थितप्रज्ञांची लक्षणं काय असतात. मी त्याच्यामध्ये असं म्हणलंय की कृष्णा सांग कसा बोले, कसा राहे फिरे कसा. म्हणजे स्थितप्रज्ञ कसा असतो तर त्याचं उत्तर असं आहे की कामना अंतरीमुळं ज्याची प्रज्ञा स्थिरावली. आता प्रज्ञा स्थिरावणं म्हणजे काय हे लहान मुलांना कळणार नाही, परंतु रघुनाथचं उदाहरण घे. म्हणजे रघुनाथ आणि वैशालीताई यांनी या प्रसंगाला जसे सामोरे गेले हे स्थितप्रज्ञाचं जिवंत उदाहरण आहे. आणि मला असं वाटतं की त्यासाठी मला त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करायचंय की आपलं दुःख पचवून आपण समाजासाठी काही करू शकतो का. हा जो धडा आहे हा अजिबात सोपा नाही. म्हणजे याची तुलना करायची गेली तर ज्ञानेश्वरांचं आपल्याला उदाहरण देता येईल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण देता येईल किंवा असे अनेक मोठे पुरुष होऊन गेले सत्पुरुष की त्यांचं उदाहरण देता येईल की त्यांनी वैयक्तिक दुःख पचवली आणि समाजासाठी काहीतरी केलं. आणि त्याचं एक जिवंत उदाहरण मला असं वाटतं की आज आपण बघतोय. हा जो पुतळा इथे बसवलेला आहे हा एक प्रेरणास्थान म्हणून काम करेल आणि तो मुलांसाठी आणि मुलींसाठी दोघांसाठी आहे हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्या भारतीय समाज परंपरेमध्ये पुरुष प्राधान्य होतं हे लक्षराज यांनी खूप चांगल्या प्रकारे सांगितलं. परंतु आता काळ बदललाय. आता आपण स्त्री पुरुष समानता मानतो. त्यामुळे आदिती यांचा पुतळा हा विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या दोघांनाही प्रेरणा देणार असणार आहे. आणि मला असं वाटतं पुन्हा एकदा मला या दोघांचं अभिनंदन करायचंय, शाळेचं अभिनंदन करायचंय, संस्थेचं अभिनंदन करायचंय. आणि त्यात कुठलीच एक भाषा नसते. हिंदी, इंग्रजी, मराठी, अजून काही कन्नड, तेलुगू काही पण असतं ते. आणि लोकांना असं वाटतं की ते खूप चांगलं आहे, म्हणजे दॅट इज अ स्मार्टनेस. परंतु अभ्यासात असं चालत नाही. मी त्या मुलीला म्हणालो की तू कुठली तरी एक भाषा पकड आणि त्याच्यामध्ये बोल. आणि मग तिला काहीच बोलता येईल. तर मी त्यावेळेस तिला असं सांगितल्यानंतर तिने मला काय सांगितलं की सर म्हणे तुम्ही पहिली व्यक्ती असे आहात की जे म्हणतात की मला चांगलं बोलता येत नाही. आतापर्यंत सगळे लोक मला म्हणत होते की तू खूप छान बोलते. तर याच्याकडे तुम्ही जाऊ नका. जे काही आवश्यक आहे त्याच्याकडे लक्ष द्या. आणि 21व्या शतकामध्ये विद्यार्थ्यांकडनं काय अपेक्षा आहे तर तुम्हाला शिकण्यामध्ये सहभागी व्हायचंय. यू हॅव टू पार्टिसिपेट इन लर्निंग. म्हणजे रघुनाथ आणि आम्ही असताना आम्ही स्वतःहून प्रमेय सोडवायचो. धड्यावरचे एक्सरसाइज आम्ही सगळे सोडून टाकायचो. म्हणजे अशा कुठलीच गोष्ट त्या टेक्स्टबुक मध्ये राहिलेली नव्हती की जी आम्ही केलेली नाही. आणि ते काय आम्हाला कंपल्शन नव्हतं. परंतु एक उत्स्फूर्तता ज्याला म्हणतो ती आता तुमच्यामध्ये असली पाहिजे. तुम्ही आपणहून अभ्यास केला पाहिजे. शिक्षक हे तुम्हाला शिकायला मदत करणारा घटक आहे, फॅसिलिटेटर. तुम्हाला शिकवण्याची जबाबदारी शिक्षकांची नाही. तुमचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी मात्र शिक्षकांची आहे. जर तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले एखाद्या विषयाबद्दल तर त्याची उत्तरं देण्याची जबाबदारी ही शिक्षकांवर आहे. पण तुम्ही शिकला किंवा नाही याची जबाबदारी यापुढे शिक्षकांवर असणार नाही. अर्थात याच्यामुळे शिक्षकांनी आनंदी व्हायचं कारण नाही, कारण ती अवघड गोष्ट आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणं ही सर्वात अवघड गोष्ट आहे. विद्यार्थ्यांना शिकवणं एक वेळ सोपं आहे. शिकवणं म्हणजे काय फक्त माहिती देणं, फळ्यावर लिहिणं किंवा नोट्स देणं याला शिकवणं म्हणत नाही. आणि इथून पुढे अशा प्रकारचं शिक्षण चालणार नाही. आणि त्याच्यामुळे आपल्या शिकण्या आणि शिकवण्याच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होणं आवश्यक आहे. आणि हा बदल होत असताना कृतीशील शिक्षणाची त्याला जोड हवी आहे. आणि त्यामुळे जर आपण इथे विज्ञान शाखा निर्माण करत असू तर आपल्याकडे चांगल्या प्रकारची प्रयोगशाळा आवश्यक आहे. मुलांना एक्सपिरियन्शियल लर्निंग आपल्याला देता आलं पाहिजे.
मुलांनी स्वतःच्या हाताने गोष्टी केल्या पाहिजेत आणि त्या तुमच्या भोवती अवेलेबल आहेत, तुम्हाला त्या अवेलेबल आहेत, पण त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं. आता एक उदाहरण तुम्हाला देतो की पगारे सर तुमच्याकडे, त्यांचं ड्रॉइंग किती चांगलं आहे तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे राज्य पातळीवर काय त्याच्या पुढेही त्यांना रेकग्निशन आहे. मग किती मुलं त्यांच्याकडनं शिकतात? एखाद्या मुलाने तरी शिकण्याचा प्रयत्न केला का? मग आपण म्हणतो की खेड्यात हे नाही, खेड्यात ते नाही, पण आपल्या भोवती जी लोक आहेत, त्यांचे जे गुण आहेत, त्यांची जी वैशिष्ट्ये आहेत, त्यातलं एक जरी आपण आत्मसात केलं तर तुमचं आयुष्याचं कल्याण होणार. आणि ह्याच्याकडे विद्यार्थ्यांनी यापुढे लक्ष देणं आवश्यक आहे. कुतूहल जे असतं मनामध्ये प्रश्न विचारण्याचं, ते जागृत असलं पाहिजे. प्रश्न विचारता आले पाहिजेत. आपल्या मुलांचं काय होतं की प्रश्न विचारा म्हणलं की कुणीच प्रश्न विचारत नाही. आता इतक्या ठिकाणी मी व्याख्यानाला जातो तर आपल्याकडे काय आहे की विद्यार्थ्यांना माहित नाही की एक न्यूनगंड असतो का अहंगंड असतो. मला सगळंच माहिती आहे, काय प्रश्न विचारायचा असंही असू शकेल, पण प्रश्न नाही विचारता. पण तुम्ही एक प्रश्न विचारला तर ती गोष्ट तुम्हाला कळते, हे लक्षात ठेवा. ज्या अर्थी तुम्ही प्रश्न विचारलाय त्या अर्थी तुम्ही त्याचा काहीतरी अभ्यास केलाय, काहीतरी मनन केलंय, म्हणून तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. जर तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माणच झाला नाही तर मला असं वाटतं की तुम्ही काहीच केलेलं नाही, हे त्याचं द्योतक आहे. आणि म्हणून 21व्या शतकामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये संवाद कौशल्य हे फार महत्वाचं आहे. यू शुड बी एबल टू कम्युनिकेट विथ अदर्स. आणि कम्युनिकेशनसाठी भाषा आहे फार महत्वाची, हे तुम्हाला माहिती. आणि एक भाषा जर तुम्हाला आली तर बाकी सगळ्या भाषा येतात. एक भाषा चांगली शिका, बाकी आपोआप येतात, कारण भाषा हे सगळ्या त्याच पद्धतीने स्ट्रक्चर केलेले असतात, त्याच्यामध्ये काही फारसा फरक नसतो. मी त्यांचं दोघांचंही मनपूर्वक अभिनंदन करतो. मला एक चांगला अनुभव दिला आयुष्यामधला, याच्याबद्दल मी रघुनाथचे आभार मानतो, दापूरकरांचे आभार मानतो. दापूर हे माझ्या नेहमी मनामध्ये असतंच, त्याचा अनेक ठिकाणी मी उल्लेख केलेला आहे, अनेक लेखांमध्ये त्याचा उल्लेख आहे. मी कसा घडलो अशा माझ्या ज्या मुलाखती आहेत त्या मुलाखतीमध्ये त्याचा उल्लेख असतो. आणि ह्या गावच्या अत्यंत चांगल्या अशा आठवणी माझ्या मनामध्ये आहेत. तर पुन्हा एकदा ह्या सगळ्यांना मी सलाम करतो, दुआ करतो, माझे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. मी अत्यंत आत्मविश्वासानं आणि धाडसानं हे म्हणेन की आजच्या आणि हे जर शब्द आपण बालकडू म्हणून आपल्या हृदयात साठवले तर तुमच्या यशाच्या मध्ये कोणीच येऊ शकत नाही, एवढं मी आत्मविश्वासाने सांगू शकतो. मी माने सरांचा आभार मानतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. मित्रांनो, 8 तास प्रवास करून खास आपल्या या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन करण्यासाठी या ठिकाणी ते उपस्थित झाले.